स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. स्वामी माऊली चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आहे पौर्णिमा. मंडळी, यंदाची पौर्णिमा ही 12 मे 2025 रोजी सोमवार या दिवशी आलेली आहे. भगवान विष्णूंचा 9वा अवतार भगवान गौतम बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेला. या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखले जाते. ही पौर्णिमा 11 मे 2025 म्हणजेच रविवारी रात्री 8:01 सुरू झालेली आहे आणि सोमवार या दिवशी सोमवार म्हणजेच आजच्या रात्री 10:25 संपणार आहे. त्यानुसार या दिवशी केलेले पुण्य हे कितीतरी पटीने फळ देते. आज सर्वात आधी मी उंबरठा पूजन केलेलं आहे. त्यासाठी सर्वात आधी उंबरठ्यावरती एका तांब्याच्या कलशात पाणी भरून घेतलेले होते. त्या पाण्याने उंबरठा स्वच्छ करून घेतलेला आहे. त्यानंतर त्यावरती नेहमीसारखेच हळद आणि गुलाबजल एकत्र करून उंबरठ्यावरती त्याचं लेपन करून घेणार आहे. त्यानंतर त्यावरती रांगोळी काढून घेणार आहे. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आपण रोज करायचं आहे. जर तुम्हाला रोजच्या रोज उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करणं शक्य नसेल तर शुक्रवार किंवा मंगळवार या दिवशी तरी नक्की करावे. त्यासोबतच पौर्णिमेला सुद्धा उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करावे. उंबरठ्यावरती रोज सकाळी तांब्याच्या कलशामध्ये भरलेले पाणी जर उंबरठ्यावरती रोजच्या रोज आपण दररोज सकाळी उंबरठा जर पाण्याने स्वच्छ धुवून घेतला तर आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती कधीही वास करत नाही. उंबरठ्यावरती रोजच्या रोज हळदीचं लेपन केल्यास आपल्या घरात नकारात्मक शक्ती कधीही वास करत नाही. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहण्यास मदत होते. मी इथे रांगोळीने लक्ष्मीची पावले काढून घेत आहे. त्यासोबतच कुंकू आणि हळद एकत्रित करून त्याने उंबरठ्यावरती स्वास्तिक काढून घेणार आहे. हळदीमध्ये नैसर्गिकरित्या ऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्यामुळे पण जर हळदीचं लेपन उंबरठ्यावरती केलं तर नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. माने हळदीचे लेपन जर उंबरठ्यावरती केले तर घरात कार्य होतात असे मान्यता आहे. हळदीचे लेपन आपण उंबरठ्यावरती गुरुवारी त्याचप्रमाणे अमावास्येला आवर्जून करायचे आहे. त्यासोबतच उंबरठ्यावरती आपल्याला एक कमळाचे फूल आणि शंख आवश्यक काढायचा आहे. हळद ही गुणकारी औषध असल्यामुळे घरात येणारी नकारात्मक शक्ती च्या मुख्य दरवाजाच्या बाहेरच राहते. त्यामुळे आपल्याला जर शक्य होत असेल तर आपण गुरुवारी आणि शुक्रवारी हळदीचे लेपन उंबरठ्यावरती नक्की करावे. शुक्रवारी किंवा गुरुवारी आपल्याला जर हळदीचे लेपन उंबरठ्यावरती करणं शक्य होत नसेल तर प्रत्येक पौर्णिमेला असं हळदीचं लेपन उंबरठ्यावरती नक्की करावे. उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केल्याने घरामध्ये आनंदी आणि शांत वातावरण राहण्यास मदत होते. रांगोळी काढून झाल्यानंतर मी इथे दिवासुद्धा लावून घेणार आहे. उंबरठ्यावरती रांगोळी काढून झाल्यानंतर आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर स्वास्तिक फुलेसुद्धा उंबरठ्यावरती अर्पण करायची आहेत. काढून झाल्यानंतर इथे मी पावलांवरती आणि स्वास्तिकवरती हळदी आणि कुंकू वाहून घेणार आहे. त्यासोबतच अक्षतासुद्धा आपल्याला वाहून घ्यायचे आहे. आता दिवा लावण्यासाठी एका वाटीमध्ये थोडे तांदूळ टाकून घेतलेले आहे आणि त्यामध्ये सुद्धा हळदी आणि कुंकू टाकून घेणार आहे. त्यानंतर त्यावरती दिवा लावून घेणार आहे. दिवा लावून झाल्यानंतर धूप दीप दाखवून घ्यायचा आहे आणि उंबरठ्यावरती फुले ठेवून घ्यायची आहेत. हळदीचं लेपन हे आपण प्रत्येक गुरुवार शुक्रवार त्याचप्रमाणे पौर्णिमा आणि अमावस्येला आवर्जून हळदीचं लेपन करावं. आता यानंतर मी महादेवाच्या पिंडीवरती पाण्याने अभिषेक घालून घेणार आहे. त्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून झाल्यानंतर महादेवाची पिंड जी आहे पाण्याने आणि पंचामृताने स्नान घालून घेणार आहे. त्यासुद्धा पाण्याने स्वच्छ स्नान घालून घेणार आहे आणि त्यानंतर अक्षदा महादेवांच्या पिंडीवरती वाहून घेणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक करणे हे अतिशय शुभ मानले जाते. महादेवाच्या पिंडीवरती बेल, दूध
सोबतच धोत्र्याची फुले हे शिवलिंगावरती अर्पण केली जाते। त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून इथे केळीच्या झाडाला सुद्धा मी जल अर्पण करणार आहे। त्यासोबतच हळदी, कुंकू, अक्षदा, फुले, धूप, दीप हे सुद्धा केळीच्या झाडाला आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल मिसळून घ्यायचे आहे। शिवपिंडीवरती अभिषेक केल्याने भगवान शिव आपल्यावरती प्रसन्न होतात, सोबतच त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होते। त्या दिवशी अशा काही विशेष सेवा केल्या तर आपल्या घरात आनंदाचे वातावरण नक्कीच निर्माण होईल। देवांच्या पिंडीवरती अभिषेक करत असताना ओम नमः शिवाय किंवा भगवान महादेवांचा इतर कुठलाही मंत्र किंवा स्तोत्र आपण पठण करायचे आहे। आपल्याकडे जर गोकर्णाची फुलं असतील किंवा पांढरी फुले असतील तर त्याने सुद्धा आपण महादेवांच्या पिंडीवरती अलंकारित करू शकतो। आता इथे महादेवाच्या पिंडीवरती अष्टगंध लावून झाल्यानंतर अक्षदासुद्धा अर्पण करणार आहे आणि त्यासोबतच आपल्याकडे जर शमीपत्र असेल किंवा बेलपत्र असेल तर ते सुद्धा आपण महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहे। आपण रोजच गॅस ओटा स्वच्छ करत असतो, पण पौर्णिमेला सुद्धा आपल्याला किचन ओट्याची योग्य स्वच्छता करायची आहे। त्यासोबतच आता अन्नपूर्णाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। तर सर्वात आधी मी गॅस ओटा पुसून घेतलेला आहे। त्यानंतर गॅस ओट्याच्या भिंतीवरती आपल्याला कुंकू आणि हळद मी इथे एकत्रित करून घेतलेली आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडे गुलाबजल टाकून घेतलेले आहे। हे मिश्रण एकत्रित करून भिंतीवरती स्वास्तिक काढून घेणार आहे। या दिवशी अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये समृद्धी आणि धान्याची कधीही कमतरता भासत नाही। अन्नपूर्णा माता ही आपण नेहमी तांदळामध्ये ठेवत असतो। पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा माता जी आपण तांदळात ठेवलेली असते त्याच्यामधील सगळे तांदूळ आपल्याला काढून घेऊन वाटीमध्ये परत दुसरे तांदूळ भरायचे आहेत आणि आधीच्या तांदळाची आपण प्रसाद म्हणून खीर बनवून घेऊ शकतो किंवा आपल्या अन्नधान्याच्या साठ्यामध्ये म्हणजेच दुसऱ्या तांदूळात आपण ते टाकून आपल्या उपयोगात आणू शकतो। आता इथे मी कुंकवाने स्वास्तिक काढून घेतलेले आहे। त्यानंतर त्यावरती हळदी आणि कुंकूसुद्धा लावून घेणार आहे। त्यानंतर अक्षदासुद्धा आपल्याला त्यावरती लावून घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपण अन्नपूर्णा मातेची पूजा करणार आहोत। त्यासाठी मी एका छोट्या प्रभावळीवरती एक लाल वस्त्र अंथरून घेतलेलं आहे। त्यावरती एक वाटी ठेवून घेणार आहे। त्याआधी आपल्याला त्यावर हळदी आणि कुंकू टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर त्या वाटीमध्ये अक्षदा टाकून घेणार आहे। अक्षदा टाकून झाल्यानंतर वाटीमध्ये सुद्धा हळदी आणि कुंकू वाहून घेणार आहे। त्यानंतर आता अन्नपूर्णेची मूर्ती या वाटीमध्ये ठेवून घेणार आहे। मूर्ती ठेवून घेतल्यानंतर मूर्तीमध्ये जी पळी असते त्या पळीमध्ये सुद्धा आपल्याला थोडे तांदूळ टाकून घ्यायचे आहे। ती पळी कधीच खाली ठेवायची नाही। पळीमध्ये जेवढे तांदूळ बसतील तेवढे आपल्याला त्या पळीमध्ये तांदूळ टाकून घ्यायचे आहेत। आता माता अन्नपूर्णेला दिवा लावून घेणार आहे। त्यासाठी एक छोटी स्टीलची वाटी घेतलेली आहे। त्यावरती तांदूळ टाकून घेणार आहे आणि त्यावरती सुद्धा हळदी आणि कुंकू वाहून घेणार आहे। त्यानंतर त्यावरती तुपाचा दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि यानंतर देवीला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे। देवीला हळदी कुंकू याने अलंकारित करून घ्यायचं आहे। या दिवशी आपल्या आवश्यकतेनुसार आपण गरजू व्यक्तींना थोडे तरी दान अवश्य करावे। अन्न, वस्त्र किंवा इतर आवश्यक वस्तू आपण गरजू व्यक्तींना अवश्य द्यावे। प्रमाणे एखादा पाण्याने भरलेला माठ सुद्धा आपण एखाद्या गरजू व्यक्तीला दान करू शकतो किंवा आपण एखाद्या अशा ठिकाणी तो ठेवून देऊ शकतो ज्या ठिकाणी गरजू व्यक्ती किंवा एखाद्या व्यक्तीला पाण्याची गरज असेल तर त्यांना ते उपयोगात येऊ शकेल अशा ठिकाणी आपण ह्या माठ किंवा हा छोटा रांजण ठेवायचा आहे। माता पार्वती यांचे रूप असलेली अन्नपूर्णा माता ही अन्न आणि पोषणाची देवी आहे। पण जर नियमित माता अन्नपूर्णेची पूजा अर्चना केली तर आपल्या घरामध्ये
समृद्धी आणि अन्नधान्य टिकवून ठेवण्यास कायम मदत होते. आपल्या घरामध्ये अन्नधान्याचा साठा कधीही कमी होणार नाही. स्वयंपाकघर हा आपल्या घरातील सर्वात महत्त्वाचा भाग मानला जातो. आजच्या दिवशी आपल्या स्वयंपाकघरात एक तरी दिवा नक्की लावावा. यामुळे अन्नपूर्णा माता ही आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्याला अन्नधान्याची कधीही कमतरता भासणार नाही. मातेची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला मातेला फूल अर्पण करायचे आहे. त्यानंतर आता इथे आपण जी घरातील फरशी पुसत असतो त्यामध्ये थोडे मीठ, लिंबू, हळद याप्रमाणे टाकून घेतलेले आहे. याने आपल्या घरातील नकारात्मक शक्ती कायम दूर होण्यास मदत होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. हे मी या पाण्यामध्ये थोडे गोमूत्र सुद्धा टाकून घेतलेले आहे. सोबतच आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला पौर्णिमेच्या दिवशी आंब्याचं तोरण नक्की लावावे. याने घरातील वातावरण शुद्ध होण्यास मदत होते. आता इथे आपण जेव्हा घर पुसत असतो तेव्हा घर पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडी हळद सोबतच थोडं लिंबू मी इथे पिळून घेणार आहे आणि त्यासोबतच थोडं मीठसुद्धा याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि गोमूत्रसुद्धा या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे. त्यानंतर या पाण्याने घर स्वच्छ पुसून घेणार आहे. देवघराचा कोपरा मी प्रत्येक पौर्णिमेला स्वच्छ करून घेते. तर सर्वात आधी सगळे देव एका पितळेच्या ताटामध्ये काढून घेणार आहे आणि एक एक करून सर्व देवांना देवाचा कोपरा हा मी स्वच्छ पुसून घेणार आहे. आपण देवाचा कोपरा किंवा देवघर हे कुठल्याही झाडूने न झाडता आपल्याला पूजा सामग्री जिथे मिळत असेल त्या दुकानामध्ये किंवा इतर दुसऱ्या ठिकाणी छोटी फळी मिळते, त्या फळीने आपल्याला देवघर किंवा देवाचा कोपरा हा स्वच्छ करायचा आहे. कुठल्याही झाडूने आपल्याला देवघर किंवा देवाचा कोपरा स्वच्छ करायचा नाही. देवघर हे एका कोरड्या कापडाने पुसून घेणार आहे. ओल्या कापडाने देवघर कधीही पुसू नये. देवघर लाकडी असल्यामुळे ते आपल्याला कोरड्या कपड्यानेच पुसून घ्यायचे आहे. तर आता आपण देवांना स्वच्छ करून घेणार आहोत. त्यासाठी एका छोट्या वाटीमध्ये हळद एक एक करून सर्व देवी देवतांना हळद आणि दही मिश्रण केलेलं लेपन करून घेणार. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आपण देवी देवतांना स्वच्छ नक्की करावे. प्रत्येक पौर्णिमेला देवघर सुद्धा स्वच्छ करायला हवे. त्यासोबतच प्रत्येक पौर्णिमेला देवघर आणि देवाचा कोपरा हा स्वच्छ करावा. आता आपण पूजेला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी मी पूजेसाठी देवांना स्नान घालण्यासाठी एक पितळेचं भांडं घेतलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आता सर्वात आधी पंचामृताने आणि त्यानंतर पाण्याने देवांना स्नान घालून घेणार आहे. आता सर्वात आधी मी गणपती बाप्पांच्या मूर्तींना सर्वात आधी पंचामृताने आणि त्यानंतर पाण्याने स्नान घालून घेणार आहे. स्नान घालत असताना आपल्याला देवांचा मंत्र जाप करत राहायचा आहे. यानंतर आता एक एक करून सर्व देवी देवतांना पंचामृताने आणि त्यानंतर पाण्याने स्नान घालून घेणार आहे. आता इथे पूजा करून झालेली आहे. त्यानंतर आपण देवघरामध्ये कलश स्थापना सुद्धा करणार आहोत. कलश स्थापना ही नेहमी 8 वाजेच्या आधीच सकाळी करून घ्यायची आहे. त्यानंतर देवपूजा करायची आहे. स्वामींच्या पादुका सुद्धा स्वच्छ कापडाने पुसून घेणार आहे. उतरणीमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे धान्य भरून ठेवू शकतो किंवा एकाच प्रकारचे सुद्धा आपण धान्य उतरणीमध्ये भरून ठेवू शकतो. तुमच्याकडे जर 2 उतरंड असतील तर तुम्ही दोन्ही देवघरामध्ये ठेवू शकता किंवा जर माझ्यासारखी एक असेल तर एक सुद्धा आपण देवघरामध्ये ठेवू शकतो. उतरंड ह्या 5 किंवा 7 या प्रमाणात येत असतात. मी इथे तुरीची डाळ ही उतरणीमध्ये भरून घेणार आहे. कडे जर 2 उतरंड असेल तर तुम्ही 2 धान्य सुद्धा उतरणीमध्ये ठेवू शकता. इथे माझी उतरंड भरून झालेली आहे. त्यानंतर ही उतरंड
मी या स्टँडवरती ठेवून देवघरामध्ये ठेवून देणार आहे आणि देवीला हळदी आणि कुंकू लावून घेणार आहे। त्यासोबतच जे काही पुरुष देवता आहे त्यांना अष्टगंध लावून घेणार आहे। अक्षदासुद्धा देवी आणि देवतांना वाहून घेणार आहे। देवपूजेच्या आधी आपण कलश स्थापना करून घ्यायची आहे। देवपूजेच्या आधी कलश स्थापना करताना कलशासाठी आपल्याला तांब्याचा, पितळेचा किंवा चांदीचा तांब्या घ्यायचा आहे। मी इथे तांब्याचा कलश घेतलेला आहे। त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये 1 सुपारी, 1 रुपयाचे नाणे आणि गंध, फूल, अक्षदा, हळदी आणि कुंकूसुद्धा वाहून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यावरती म्हणजेच नारळ आपल्याला ठेवून घ्यायचे आहे। त्यानंतर नारळाला सुद्धा आपल्याला कुंकवाने 5 बोटे काढायची आहे आणि त्यावरती कुंकवाने आणि हळदीने एकत्रित केलेल्या मिश्रणाने स्वस्तिक काढून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपला मंगल कलश स्थापन करून झालेला आहे। त्यानंतर आता सत्यनारायण पूजासुद्धा आपण करणार आहोत। सत्यनारायण पूजेसाठी काय काय साहित्य लागतं, पूजा कशी करावी, केव्हा करावी, कधी करावी याबद्दल सर्व माहिती चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तुम्हाला जर सत्यनारायणाची पूजा किंवा विधी करायचा असेल तर आपण चॅनलवरती जाऊन सत्यनारायणाची पूजा कशी करावी बद्दलचा व्हिडिओ आहे तो चॅनलवरती जाऊन नक्की बघा। आपले देवघर हे नेहमी पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला असावे। पूजा करताना आपले तोंड हे पूर्वेकडेच असायला हवे। आपल्या देवघरामध्ये देवघरातील मूर्ती ह्या 3 इंचाच्या वरती कधीही असू नयेत। त्याचप्रमाणे आपले देवघर हे वरून नेहमी चपटे असावे। त्यासोबतच आपल्या देवघरावरती आपण कुठल्याही प्रकारची वस्तू किंवा पुस्तिका, कुठल्याही प्रकारचे यंत्र ठेवू नये। अशा प्रकारे माझी सत्यनारायण पूजासुद्धा करून झालेली आहे। तुम्हीसुद्धा पौर्णिमेला सत्यनारायण पूजा नक्की करा, तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल। तर पौर्णिमेला ह्या सर्व सेवा माझ्या करून झालेल्या आहेत, तुम्हीसुद्धा करून बघा, तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ।